कपिल शर्माने 11 किलो वेट लॉस केला आहे, तेही फक्त 2 महिन्यात। तर कपिल शर्माने असं काय केलं जे तुम्ही नाही करू शकत? त्याने एकदम इझी रूल फॉलो केला, ज्याला म्हणतात 21-21-21 रूल। आता यामध्ये पहिले 21 दिवस तुम्हाला कोणत्याही फॉर्मची एक्सरसाइज किंवा बॉडी मुवमेंट करायची आहे। जसं की तुम्हाला वॉकिंग आवडत असेल वॉकिंग करा, डान्स आवडत असेल डान्स करा, जिम, झुंबा, सायकलिंग, स्विमिंग, तुम्हाला जे आवडेल त्या फॉर्मची एक्सरसाइज तुम्ही करू शकता। बाकी स्ट्रिक्ट डाएट वगैरे काहीच नाही करायचंय। पहिले 21 दिवस फक्त एक्सरसाइजवर फोकस करायचा आहे। आता पुढचे 21 दिवस म्हणजेच 22वा दिवस ते 42वा दिवस तुम्हाला डाएट मध्ये छोटे छोटे मॉडिफिकेशन करायचे आहेत। जसे की रेग्युलर जेवणाबरोबर थोडेसे प्रोटीनचे पदार्थ ऍड करा, सॅलड ऍड करा, स्नॅक्स मध्ये समोसा, वडापाव, चहा, बिस्किट ऐवजी फ्रूट ऍड करा। म्हणजेच बिलकुल स्ट्रिक्ट डाएट नाही, तर छोटेसे चेंजेस तुम्हाला करायचे आहेत। आता लास्ट 21 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वाईट सवयी बंद करायच्या आहेत, अशा सवयी ज्यांचा तुम्हाला खरं तर काहीच फायदा नाहीये, फक्त अडिक्शन आहे। जसं की स्मोकिंग, ड्रिंकिंग, काही जणांना विनाकारण कोल्ड्रिंक पिण्याची सवय असते किंवा चिप्स खाण्याची सवय असते, तर अशा सवयी तुम्हाला बंद करायच्या आहेत। आता या मागचं लॉजिक काय, तर कोणत्याही गोष्टीची सवय लागण्यासाठी 21 दिवस पुरेसे असतात आणि या रूल मध्ये प्रत्येक 21 दिवस तुम्ही काहीतरी नवं करताय आणि कुठलाही जोर न देता तुमची नवी हॅबिट तयार होते आणि वेट लॉस सुद्धा होतो। तुम्हाला जर हा वेट लॉस प्लॅन पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा 21 आणि मी हा प्लॅन तुम्हाला पाठवून देईन।